नमस्कार मित्रांनो, आज 11 मे. आजही राज्यात वादळी पावसाचा अलर्ट आहे. आजही महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अजून एक बातमी मित्रांनो, की दिवसभरामध्ये कोणत्या ठिकाणी कसे वातावरण राहील, कोणत्या ठिकाणी पावसाचा जोर कायम राहील, आपण ते नक्की बघूया. पण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि नक्कीच लाईक करा. मित्रांनो, आज सकाळपासूनच उन्हाचा झटका लागत असला तरी दुपारून वातावरणात बदल होऊन जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये दक्षिण कोकण वगैरे त्या ठिकाणी सकाळपासूनच पावसाचं वातावरण बघायला मिळालेले आहे. पण दुपारनंतर नाशिक, सोलापूर, नांदेड या ठिकाणीही पावसाला थोडीशी सुरुवात होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर वातावरणामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सर्वात आधी कोकण पट्ट्यामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल. तसेच इतर भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तसेच हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच संपूर्ण कोकणपट्टा, नाशिकचा काही भाग या ठिकाणी लगेचच पावसाला सुरुवात होणार आहे. तसेच ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी जोरदार वारेसुद्धा आपल्याला बघायला मिळतील. तसेच नाशिकच्या उत्तर भागामध्ये म्हणजे नंदुरबार, धुळे, जळगाव, साक्री, नवापूर या ठिकाणी ठिकठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी वाऱ्याचीही शक्यता आहे आणि वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच तुम्ही बघू शकता की या कोकण पट्ट्यामध्ये जे वातावरण तयार झालेलं आहे पावसाचं, ते संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत तसेच राहण्याची शक्यता आहे. हेच वातावरण आपल्याला पूर्वेकडे सरकताना बघायला मिळेल. त्यामुळे अहिल्यानगर, नाशिकचा आसपासचा संपूर्ण भाग, तसेच पुणे विभाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागांमध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या सर्वच भागामध्ये हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ठिकठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी आपल्याला सोसाट्याचा वारासुद्धा बघायला मिळू शकतो. आज राज्यामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मुख्यत्वे करून मराठवाड्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच अहिल्यानगर आणि पुणे विभागामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच अमरावतीमध्ये दुपारपासून तर संध्याकाळपर्यंत रात्री उशिरापर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम हा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच नाशिक, जळगाव, अकोला, नांदेड, मुंबईचा काही भाग या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आपल्याला जो परिसर दिसतो आहे तो जलमय झालेला दिसतो आहे आणि अंदाज आहे की त्या ठिकाणी संध्याकाळी हलक्या स्वरूपाचा आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच तुम्ही बघू शकता मित्रांनो की अहमदनगर, बीड, लातूर, लोणार, पुणे आणि सोलापूर या ठिकाणी, अकलूज या ठिकाणी संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस मध्यम स्वरूपाचा असेल. तसेच तुम्ही बघू शकता की सांगली आणि सातारा या ठिकाणी एकदम कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण रत्नागिरी आणि जो किनारपट्टी आहे, कोकण किनारपट्टी, त्या ठिकाणी संध्याकाळी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तसेच काही भागांमध्ये खूप पाऊस तर काही भागांमध्ये फक्त आपल्याला वारा बघायला मिळेल. त्यामध्ये वलसाड, सुरत, नंदनपूर, बडवानी आणि खंडवा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा पाऊस पडणार नाही. त्या ठिकाणी फक्त आपल्याला सोसाट्याचा वारा बघायला मिळेल. तुम्ही बघू शकता की शिरपूर या ठिकाणी, साक्री, नवापूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, पण कोणतीही जास्त अतिवृष्टी होणार नाही.